पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 घडामोडींचा आता आढावा घेऊयात। हडपसरच्या फुरसुंगी भागात व्यावसायिकाच्या गोदामाबाहेर गोळीबार करून खंडणीची मागणी करणारा अटकेत राजस्थान पंजाब सीमेवर पुणे पोलिसांची कारवाई। लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावानं पोलाद व्यावसायिकाकडे 50 कोटींची खंडणी मागितली होती। अंतर्गत रिंग रोडसाठी 55 कोटी निधीची तरतूद। 65 मीटर रुंदीच्या मार्गावर होणार 17 पूल आणि 12 किलोमीटरचे बोगदे। प्रत्यक्ष काम आणि प्राथमिक भूसंपादनासाठी 55 कोटी रुपयांची भांडवली तरतूद। पुणे शहरामध्ये पालख्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू। भवानी पेठेमधील पालखी विठोबा मंदिराजवळच्या अतिक्रमण हटवून सुमारे 10,000 चौरस फूट जागा मोकळी केली। तात्पुरत्या मंडप उभारणीचं काम वेगानं सुरू। पुण्यामध्ये वाढती वाहतूक कोंडी आणि पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर 100 ट्रॅफिक वॉर्डन 3 महिन्यांसाठी तैनात करण्यात येणार। यासाठी पुणे पोलीस आणि क्रेडाईमध्ये सामंजस्य करार। पुण्यामध्ये 7 हॉटेल रेस्टॉरंटवर एफडीएची कारवाई। 1 ते 3 जुलै दरम्यान 70 हॉटेल्सची तपासणी। तपासणीमध्ये 7 आस्थापनांचे परवाने तत्काळ निलंबित। पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाच्या विरोधात शेतकरी न्यायालयात। पुरंदर विमानतळासाठी 40 हेक्टर जमिनीची संमती रखडली। 1175 हेक्टर जमिनीपैकी 1010 हेक्टर जमीन जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात। पुणे महापालिकेच्या मिळकत कर विभागाकडून पहिल्या 3 महिन्यातच 1395 कोटी रुपयांचा टप्पा पार। 7,40,000हून अधिक मालमत्ताधारकांनी कर भरला। ऑनलाईन कर भरण्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद। एमबीए प्रवेशासाठी 9,000 विद्यार्थ्यांची नोंदणी। एमबीए प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी 20 जुलैला। एमबीए आणि एमएमएस या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात। विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। अमरावती जिल्ह्यामधल्या मेळघाटमध्ये घटांगजवळ झाड कोसळल्यानं धारणी परतवाडा मार्ग ठप्प। रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा। यंत्रणेकडून झाड हटवण्याचं काम सुरू। बीडच्या मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा। धरणामध्ये केवळ 18% जिवंत पाणीसाठा उपलब्ध। बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यातील 22 गावांना केला जातो धरणातून पाणी पुरवठा। बुलडाणा जिल्ह्यामध्ये सततच्या पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली। पालेभाज्यांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला। परिणामी भाजीपाला आणि लोणच्याच्या कैऱ्यांचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर ताण। गोंदियाच्या नंगपुरा मुरी ग्रामपंचायतीच्या 7 सदस्यांनी वेळेमध्ये ग्रामपंचायतीचा कर भरला नसल्याचं समोर। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यांचं ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द। जालन्याच्या धावडामध्ये पुरवठा विभागाकडून छापेमारी। अवैध साठेबाजी केलेला सुमारे 250 क्विंटल धान्य साठा जप्त। 4 जणांच्या विरोधात जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। कोल्हापुरातील गारगोटी रस्त्यावर विद्यार्थी पालकांनी एसटी अडवली। हनबरवाडी गावातील थांब्यावर नियमित बस थांबत नसल्याचा आरोप। वारंवार मागणी करूनही एसटी बस थांबवत नसल्यानं विद्यार्थी आक्रमक। बेकायदेशीर तलवार बाळगल्याप्रकरणी परंडा पोलिसात गुन्हा दाखल। परंडा तालुक्यामधल्या कुंभेजा इथे अली अमीन पठाण याला रंगेहात पकडलं। धाराशिवच्या रुईभरमध्ये जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते बीबीएफ यंत्राद्वारे सोयाबीन पेरणीचं प्रात्यक्षिक। शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन वाढवण्याचं आवाहन। जालना बीड महामार्गावर 2 एसटी बसची समोरासमोर धडक। अंबड तालुक्यामधल्या शहापूरमध्ये एसटी बसचा अपघात। बसमधील 30 ते 35 प्रवासी जखमी असल्याची प्राथमिक माहिती।